कोर्टामध्ये गोपाळ शेटे तुम्ही का हजर झाले म्हणून. ठीक आहे. आज ॲक्च्युली मी माझ्या प्रकरणामध्ये मी पार्टीपासून इन्व्हॉल्व आहे. हे सगळ्या मीडियाने पाहिलेलं आहे किंवा प्रत्येक जागी गाजलेलं प्रकरण आहे माझं, किंवा ऐतिहासिक प्रकरण आहे. गोपाळ शेटे यूट्यूबला जरी टाकलं किंवा गुगलला जरी सर्च केलं तरी गोपाळ शेटे कोण आहे हे सगळ्यांना माहीतच आहे जनहित करून. परंतु मी हे जे माझ्यावर उद्या मी जे कोर्टामध्ये एफआयआर होणार आहे किंवा एका प्रकरणामध्ये, हे प्रकरण कोणाचं नव्हे तर हे माझ्यावरच लागलेलं प्रकरण आहे. सरकारने एक मी पीडित होतो त्या टायमाला, आणि पीडित असताना माझ्यावर हे प्रकरण लागलं. या दृष्टिकोनातून लादल्या गेलं तेवढं मी घडी न्याय मागायला जातो. त्यांचे न्यायाचे मी दरवाजे खटखट करतो. याच्या कारणानं माझ्यावर हे खोटं प्रकरण परत लादल्या गेलं आहे. ना गरिबाला कसं माडायचं, कसं तरी कुठं ना कुठं दाबून ठेवायचं, ह्या प्लॅनिंगच्या हिशोबानं हे सरकार किंवा हे राज्य आमचं चालते. ह्या विषयावर मला बोलायचं आहे विशेष म्हणून मी कोर्टामध्ये एक म्हणून एक ओपन म्हणून एक मॅटर मी याच्यामध्ये चालू करणार आहे. हे असं कृत्य का झालं आणि हे मॅटर का परत उभं करण्यात आलं इथे अचानक, ज्यावरती माझ्या प्रकरणाची अजून सॉल्युशन झालं नाही किंवा मला अजून कुठं मला राहत भेटली नाही किंवा न्याय भेटला नाही मला. आणि मी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये राहूनच न्याय मागत आहे, तरी मला न्याय का नाही मिळाला, किंवा मी न्याय मागायला जातो तर किंवा माझ्यावर असं प्रकरण का घडले जाते, का जवळच आरोप लागले जाते, किंवा असंच मार्ग राहणार का. हे हुशार लोक, एक माइंडेड लोक याच्या विरुद्ध लढायचं का नाही, तर हा विषय एक मोठा आहे. तर मी न्यायालयाच्या पुढे मांडणार आहे, सार्वजनिक मांडणार आहे. आणि मी ह्या विषयावर बोलून नंतर मी हा विषय सार्वजनिक जनतेसाठी सुरू करणार आहे, जेणेकरून यामध्ये एक लँडमार्क जजमेंट यावं, हा माझा विचार आहे.